नमस्कार, मी नाना आहिरे. आवाज न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजची ठळक बातमी. पेडकाई माता शाळेत सभागृहाचे उद्घाटन. नांदगाव तालुक्यातील साकोरा येथील पेडकाई माता शाळेत एका नव्या आणि अत्याधुनिक सभागृहाचे दिमाखात उद्घाटन संपन्न झाले. कैलासवासी उत्तमरामा सुलाने आणि कैलासवासी सावित्रीबाई उत्तम सुलाने यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या तब्बल 7 लाख रुपये खर्चाच्या या सभागृहाचे उद्घाटन हबप श्रावण महाराज जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. या प्रसंगी अर्जुन सुलाने, राजेंद्र सुलाने, बाजीराव सुलाने, बापू सुलाने, ॲडव्होकेट समाधान सुलाने, सुमन आहिरे, मुख्याध्यापक योगेश पाटील यांच्यासह शाळेचे आजी माजी सदस्य, शिक्षक वर्ग आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुलाने परिवाराने आपली सामाजिक परंपरा कायम राखत गावात नेहमीच विविध उपक्रम राबवले आहेत, असे गौरवोद्गार यावेळी काढण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्रावण महाराज जगताप यांनी भूषवले होते. उद्घाटनाच्या या सोहळ्यात साकोरा गावातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा साकोरा ग्राम गौरव पुरस्कार देण्यात आला. यामध्ये वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर रोहन बोरसे, वारकरी रत्न सुरेश महाराज सुरसे, समाजसेवक दिगंबर पवार, कृषी क्षेत्रातील राजेंद्र भामरे, उद्योजक सतीश हिरे व रामदास आहिरे, तसेच शिक्षण क्षेत्रातील निम्बा बोरसे आणि दिनेश पाटील व सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात विशेष पुरस्कार पेडकाई माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक योगेश पाटील यांना श्रावण महाराज यांच्या हस्ते शाल व पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. याच कार्यक्रमाचे औचित्य साधून गावातील गोरगरिबांना वस्त्रदान वाटप करण्यात आले, ज्यामुळे उपस्थितांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला. विशेष म्हणजे कैलासवासी उत्तमरामा सुलाने यांच्या 24व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम देखील संपन्न झाला. कीर्तनाच्या माध्यमातून पित्याचे महत्त्व पटवून देताना जीवनात कोणाचेही वाईट करू नका, आयुष्यात आनंदी रहा, प्रेमाने रहा, हा संत तुकाराम महाराजांचा संदेश हबप श्रावण महाराज जगताप यांनी आपल्या कीर्तनातून दिला. या कीर्तन सेवेचा लाभ परिसरातील ग्रामस्थांनी, विद्यार्थ्यांनी मोठ्या भक्तिभावाने घेतला. सामाजिक बांधिलकी आणि समाजोपयोगी उपक्रमांचा हा सोहळा साकोरा गावात एक आदर्श ठरला असल्याचे पाहायला मिळाले. आवाज या न्यूज मराठी, नांदगाव, नाशिक. मोठ्या वडिलांचे 24 पुण्यस्मरण होतं. त्यानिमित्त स्थानिक आमचे विभागातील साकोरा गावातील जे गोरगरीब जनता आहे, जे आम्ही कष्टातून वर आलेलो आहे, त्यासाठी वस्त्रदानाचा कार्यक्रम होता. तसेच पेडकाई महाविद्यालय जे आहे त्याला एक हॉल आमच्या सुलानी परिवारातर्फे पाटील सरांच्या प्रेरणेतून आम्ही आज त्यांच्या हस्ते त्यांना देण्यात आलेलं आहे. सभागृह बांधले स्वर्गीय उत्तमराव सुलाने आणि स्वर्गीय सौभाग्यवती गंगाभागीरथी सावित्रीबाई सुलाने यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांचे चिरंजीव ॲडव्होकेट समाधान सुलाने, त्याचबरोबर बाजीराव सुलाने आणि संपूर्ण सुलाने परिवाराने अतिशय मौलिक असे योगदान देऊन जिथे पिढ्यानपिढ्या शिक्षणाच्या घडणार आहेत, अशा सुयोग्य आणि रचनात्मक विधायक कामासाठी नेहमीच हा सुलाने परिवार अग्रेसर असतो. आणि त्याचाच एक परिणाम म्हणून आज एकाच कार्यक्रमात अनेक विविध उपयोगी कार्यक्रम त्यांनी सामाजिक कार्यक्रम घडून आणले. गावातील कर्तबगार आणि भूमिपुत्रांचा सत्कार त्यांनी घडून आणला. त्याचबरोबर गोरगरीब आबालवृद्धांना वस्त्रदानाचा सुद्धा कार्यक्रम केला आहे. असे विधायक आणि रचनात्मक कार्यक्रम वर्षभर त्यांचे चालू असतात आणि आपल्या आईवडिलांच्या स्मृती आजही त्याच पद्धतीने ते जतन करून ठेवत आहेत. ज्या समाजयोगी माध्यमातून आईवडिलांनी हा परिवार उभा केला, त्यांचा वसा आणि वारसा घेऊन नेटाने हा परिवार पुढे जातो आहे आणि साकोरा आणि पंचक्रोशीतच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याला एक आदर्श त्यांनी घालून दिला आहे. कुठेही गर्व न करता, अहंकार न करता, पाय जमिनीवरती घट्ट राहून अतिशय प्रामाणिक भावनेने त्यांचा हा कार्यक्रम नियमितपणे चालू आहे. त्यांच्या समाजोपयोगी कार्यक्रमाला पेडकाई माता शिक्षण संस्थेचा नेहमीच हातभार लागत आलेला आहे आणि त्यांच्या या विधायक कार्यक्रमासाठी आमच्या सर्वांच्या खूप खूप शुभेच्छा. आणि स्वर्गीय त्यांचे पितृतुल्य, मातृतुल्य आई आणि वडील यांच्या स्मृती पुन्हा एकदा आम्ही मनापासून अभिवादन करतो. धन्यवाद.
औचित्य म्हणजे त्यांच्या वडिलांचा पुण्यस्मरण. त्यानिमित्तानं आज विद्यालयामध्ये त्यांनी सुलाने परिवाराकडनं जो आम्हाला एक हॉल दिला आहे वडिलांच्या आणि आईच्या स्मरणार्थ, त्याचं लोकार्पण आज झालेलं आहे. त्याचबरोबर दर 24 म्हणजे दरवर्षी म्हणजे आज 24वं वर्ष आहे की ते पुण्यतिथीला आईच्या आणि याच्या वडिलांच्या स्मरणार्थ वस्त्रदानाचा कार्यक्रम असेल, शैक्षणिक साहित्याचं वाटप असेल, गोरगरिबांना पाण्याचं वाटप असेल, दिवाळीला फराळ वाटप असेल, हा विविध उपक्रम त्यांच्या वर्षभरात चालू असतात. म्हणजे त्यांनी जी परिस्थिती भोगलेली आहे त्या परिस्थितीची जाणीव आजही या कुटुंबाने आजही जशी तशी ठेवलेली आहे. म्हणून हा सुलाने परिवार हा नुसता साकोरा परिसरातच नाही तर हा तालुक्याभर पसरलेलं यांचं नाव आहे. कारण यांनी जरी आज त्या गरीब कुटुंबातून ते वर गेलेले आहे, परंतु ती जी जाणीव ठेवलेली समाजापुरी ती आजही जशीच्या तशी आहे. आणि त्यांनी त्या वडिलांच्या स्मरणार्थ, आईच्या स्मरणार्थ म्हणजे आता पिढ्यानं पिढ्या त्यांच्या नावाचा नामोल्लेख आणि त्यांची जयंती पुण्यतिथी या विद्यालयामध्ये साजरी होईल असं त्यांनी या ठिकाणी कार्य केलेलं आहे. त्यांचं प्रत्येक कार्य हे निपक्षपातीपणे असतं, कोणताही त्यांच्यामध्ये स्वार्थ नसतो. विनास्वार्थ हे परिवार काम करत आहे, कुठलीही अपेक्षा न ठेवता. म्हणजे कर्मण्यवादी कार्यसेवा फलेषु कदाचन या पद्धतीनं ते काम करत आलेले आहेत. आणि म्हणून या सोलाने परिवाराचं नाव आणि प्रत्येकाने आजपर्यंत हा सोलाने परिवार कशा पद्धतीने काम करतो हे सगळं बघितलेलं आहे. म्हणून त्यांचा गौरव आणि त्यांचा अभिमान प्रत्येक आम्हा साकोरावासियांना आणि परिसरवासियांना आहे. मी सोलाने परिवाराला पुन्हा शुभेच्छा देतो संस्थेच्या आणि विद्यालयाच्या.